सापडली असेल तर आपण व्यासपीठावरती येऊन बर्नची चावी इथे हरवली आहे, कोणाला भेटली असेल तर आपण त्वरित व्यासपीठावरती आणून द्यायची. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल तसे मायक्रोफोनवरती आपण ऐकूया पुनश्च एकदा संदीपजी गायकवाड सरांचा आवाज. पहिला चेंडू टॅप केलाय. नूर 11 वर्सेस
जबरदस्त भाई, अगली बार बस अकरम भाई टिवाले की सरकार, कुछ टेंशन नहीं। सेफचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू शपळून गेल्याचा प्रयत्न, षटपट चेंडूचा फायदा उचलता आला नाही सेफला। या दरम्यान सत्तमजी कोलेकर साहेब पुन्हा एकदा आपण पाहतोय व्यासपीठ डावटी विराजमान या षटकातले 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू असेल। या दरम्यान पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये,
धन्यवाद. आपण पाहतो सर्व आजान झालेले आहेत, तर आपण मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. अफजल पहिला चेंडू विकेट होता, त्यानंतर डॉट चेंडू, एक षटकार, पुन्हा एकदा डॉट. इथे खराब चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या 28. तर पहावा या ठिकाणी आपण पाहतो काही मान्यवर या ठिकाणी आहेत, मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती बसून घ्या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. डीपीएल मध्ये या चेअर घ्या, पुन्हा या जरूर बसा, आनंद लुटा. क्रिकेट आणि क्रिकेट खेळत तसा असेल दादा का जो क्रिकेटर आहे आणि ज्याला क्रिकेटची आवड आहे, क्रिकेट कुठे पण असून तिथे थांबतो तो. कारण क्षणभरची विश्रांती जसं एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या गारव्या ठिकाणी घेतो ना, तसं क्रिकेट आहे. इथे रवीच्या बॅट बॉल फटका निघाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतो, झेल ड्रॉप. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते, 2 धावेने स्कोर काढा. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 या आकड्यावरती. चला प्लीज 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 अक्रम सर थोडा फास्ट घ्या. चला फास्ट घ्या. आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वरती गुफरान. जर स्पर्धेमध्ये थांबायचंय, चिठ्ठीचा खेळ खेळायचा आहे, तर शादाबला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शादाब या ठिकाणी मेहनत घेतो. आणि नूरलाही ही मॅच जर स्पर्धेमध्ये थांबायचं आहे, तर दोघांमध्ये जोही संघ जिंकेल तो खऱ्या अर्थाने 3 मॅच जिंकेल आणि तो सेफ होईल. या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सेफ तयार होता, त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, सीमारेषा पार, रस फिल्डिंगचा इथे आला षटकार. इथे पाहतो आपण, पण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावरती आहे. एक मॅच अदनान, एक मॅच फक्त आपली होईल, एक मॅच एक्स्ट्रा होईल आपली 100%. बाकीचा सर्व चिठ्ठीचा खेळ आहे, त्याचा टेन्शन नाहीये, पण एक मॅच जरूर होईल. इथे उरपेश चेंडू आपण पाहतो, बराच काळ चेंडू हवेमध्ये, सेफ चेंडू परत पोहोचला, कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल आसिफ पाप्पाला. 38 या आकड्यावरती झटका क्रमांक 3. फास्ट घ्या शादाब भाई, आपण थांबूच नका, तुम्ही लगेच फिल्डिंग समजून घ्या. मुझाकीर भाई नवीन फलंदाज सेफ. हा संघ आपण पाहिला लगातार 5 मॅच जिंकून टॉपला आहे. यामधून जिंकेल तो संघ आपण पाहतोय शादाब 11ने 2 मॅच जिंकलेत आणि नूर 11ने 2 मॅच जिंकलेत. दोघांमध्ये जो संघ जिंकेल तो सेफ असेल आपण पाहतोय. आणि त्यानंतर जी मॅच होईल सौद 11 वर्सेस टीके 11, यामध्ये आपण पाहतोय जर सौद जिंकला तर तो खऱ्या अर्थाने क्लिअर होईल आणि जर टीके जिंकला तर मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला मॅच खेळवाव्याच लागतील.
वाईट चेंडू 39 झालं, जर 38 झालं त्यात धावाच वाढल्या नाही तर सांगणार काय ना. हा आता तुझं वय झालं, वय किती झालं तुमचं? वर्ष पलटल तेव्हा तुमचं वय वाढेल. हा तसंच आहे. इथं विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. 40 धावांचं लक्ष, प्रतिशोधक 10 धावांची गरज असेल ती विजयासाठी शादाब यांच्या अहमद या संघाला. तर सौद 11 वर्सेस TK 11 टॉस साठी आपण यायचे. सौद 11 वर्सेस TK 11 आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. चला सौद 11 वर्सेस TK 11 कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. चला TK 11 कॅप्टन टॉस साठी आपण यायचे या ठिकाणी. चला TK 11 चे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. बबलू दादा आपला कॅप्टन जरूर पाठवा इकडे टॉस साठी. चला बॅट्समॅन चला प्लीज वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला लीग स्टेजची शेवटची मॅच खेळायची आहे. अफजल आणि मुझक्कीर हे दोन संघ आपण दोन प्लेयर पाहतो आपण मैदानात रवाना झालेत. आमचे ऑफिशियल्स अक्रमजी टिवाले आणि शोएबजी डोंगरे जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत अक्रमजी टिवाले त्या ठिकाणी सज्ज आहेत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 10 धावांची गरज आहे. तर मैदान पुन्हा एकदा आपण पाहतोय. नूरभाई गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. विजयासाठी 40 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो पंचांच्या डाव्या साईडनी. हलक्या हाताने ग्लान्स केलाय आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंगॉन मधून चेंडू काढलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. सर्कलचा पुरेपूर फायदा उचलत असताना पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि तिथे हात खुले करतोय अफजल. पहिल्या चेंडू होती पहिला चौकार.
इथे रिवासाचा प्रयत्न आपण पाहिला गेला फटका जरूर होता तरी त्याचा फायदा होतो अफजलला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आज त्याला सांगितलं गोलंदाजीवरती लक्ष देऊ नको जास्त. बॅटिंग द फर्स्ट डिपार्टमेंट आहे त्याचं आणि तिथे चांगली कामगिरी करतो. आज लगातार ही मॅच खेळत असताना आपलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 चौकार लगावले. या अगोदर 33 धावांची चांगली इनिंग साकारली होती आणि ते बॅक टू बॅक 2 चौकार. तो संख्या 8. 40 धावांची गरज आहे. अजूनही 32 धावा बनवाव्या लागतील. इथे पाहतो आपण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आपल्या भाषेमध्ये म्हणतो आपण जो शेतकरी तांदूळ भात काढून आणतो आणि त्याला हडपलं जातंय ना त्याप्रमाणे आणि बॅट आणि चेंडूचा जो संपर्क होत नाहीये. चेंडू हडपला गेला होता असे आमचे मित्र उसामा मला नेहमी सांगतात. त्यांचे काही शब्द सांगावे लागतात तुम्हाला. इथे सूर्यफटका उडवला चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आउट ऑफ पार्क. बिग हिट अफजल बैली याच्या बॅट पासून होतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आशान भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला विनंती करतो आपण उबेद भाई आशान भाई त्या ठिकाणी आहेत. त्यांना सांगा व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. गेला फलंदाज बाद कारण वाटलंच होतं कारण इथे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या महिलीवरती का महिली आज फुल फॉर्म मध्ये आहे. पण त्यानंतर पाहतो 1-2 चौकार 1 षटकार त्याचं काम त्यांनी केलंय. त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय 5 चेंडू केला. 5 चेंडू मध्ये 14 धावा करून तो माघारी परतला. चला अक्रम भाई प्लीज यांच्या पाठीमागे लागा. यानंतरची मॅच साऊथ 11 वर्सेस TK 11 या लीग स्टेजची शेवटची मॅच असेल. त्यानंतर उरले आपल्या 4 मॅच क्वालिफायर राऊंड, एलिमिनेटर राऊंड आणि त्यानंतर आपण पाहतोय सेकंड क्वालिफायर आणि फायनल. बघा अजूनही आमचे एक पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे. या पण खुर्चीवरती बसून घ्या. आमच्या टॉक्स बॉक्सच्या इथे उभे आहेत कारण इथे आलेला प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. तर दामतकर प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी मान सन्मान करत असतात. दादा आपण उन्हातामध्ये आहात या आपण इथे खुर्चीवरती बसू शकता. क्रिकेटचा आनंद आपण पाहतो या ठिकाणी घेतला जातोय. मी सांगितलं क्रिकेट वेळे तर 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. सेफ बनून त्याची मार्गवरती सज्ज होतो. स्ट्राईकला असेल तो हात खोलण्याचा मोका दिला. टॅप केला चेंडूला फिरकावला. चेंडू डीप कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार. इथे आला चौकार 4 धावा. मैदानामध्ये शोएब डोंगरे साहेब तुम्हाला काहीच करायला लागणार नाही कारण तिथे आहेत अक्रमभाई टीवाले.
अकीबाई प्लीज थोडं फास्ट घ्या, टाइमपास करू नका अकीबाई. बॉल आला, बॉल पोचला पण बॉलर कडे. उर्मी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाकीर मंजूर भाई. चेंडू एकदा भेटला असता तर जरूर डायरेक्ट हिट झाला असता. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या स्कोर कडे 19. सेफ पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू होता उर्मी चेंडू या ठिकाणी चुकी करतो शादाब. फलंदाज बाद होतो. अखिल कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. तर प्लीज जे बाउंड्री लाईनचे प्लेयर आहेत त्यांनी नका जाऊ पुढे. रमेश भाई, आसिफ पप्पा, उसामा, चला आपण लगेच आपापल्या जागेवरती चला. मुदस्सर आपण पाहतो नवीन बॅट्समन स्ट्राईकला असेल आसिफ नाही. आपण पाहतो सुंदर गोलंदाजी केली. ते शादाबला माघारी पाठवलंय. विकेटचा पतन झाला तिसऱ्या चेंडूवरती. धावसंख्या 19 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा अखिल चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. बॅक टू बॅक गोलंदाज तो, क्षेत्ररक्षक झेल घेणारा तो. फक्त फलंदाज चेस झालाय. शादाबच्या जागी मुदस्सिर माघारी परतलाय. या दरम्यान जब्बार भाई यांचं आगमन झालं. जब्बार भाई या व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आज प्रत्येक ठिकाणी गाड्या लागल्या, त्यांचं टेन्शन नाही. आज बॅक टू बॅक विकेट आपण पाहतो. या ठिकाणी नवीन फलंदाज हसीम आपण पाहतोय. डॉट चेंडू विकेटच्या कदारावरती होता. इथे निर्धाव चेंडू आला. 5 चेंडू झाले त्या ठिकाणी. आतापर्यंत चांगली कामगिरी. 5 धावा सेफने संघासाठी सुरेख कामगिरी केली. इथे सुरेख चेंडू आणि वका चेंडू खाली होता. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आसिफने बॅटिंग पण सुरेख केली होती. आणि इथे आपण पाहतोय गोलंदाजी सुरेख करत असताना संघासाठी अष्टपैलू खेळाडू कशा प्रकारे असावा याचा प्रचिती दाखवत असताना एका पुलातून कामगिरी या ठिकाणी पाहतो. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 40 धावांची गरज होती. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. प्लीज 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 वेळ घेऊ. आसिफ सेफ प्लीज चला.
इथे पाहतो फायनल मध्ये चेंडू जाऊन ढकलला, वखतच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातो, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रेहमान चेंडूचा पाठलाग करत होता, भाग बिलका भाग सारखी तो त्याच्या पाठीमागे धावला होता, पण इथे चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. यामध्ये जो संघ जिंकेल तो आपण पाहतोय टॉप 4 मधील आपण पाहतोय जे वरचा गट आहे तो गाठण्याआधी आपण पाहतोय क्वालिफायर राऊंड मध्ये जाण्यासाठी तो संघ सज्ज होईल. तो पाहूया यामध्ये कोणता संघ असेल. इथे जर आपण पाहतोय शादाबाचा संघ जिंकला तो क्वालिफाय होईल किंवा नूरचा संघ जिंकला तो क्वालिफाय होईल. एक संघ आपल्याला जरूर भेटला गेला या स्पर्धेमध्ये. बघतो जिदान 11 संघ हा क्वालिफाय झालाय, तर मुसा 11 संघ या स्पर्धेतून पूर्णपणे बाद झालाय. उर्वरित आता 4 संघ आहेत आणि 4 मधले 3 संघांना संधी आहे. सौदला संधी आहे, तिथे शादाबला संधी आहे, नूरला संधी आहे आणि त्याचबरोबर जर टीके 11 संघ जिंकला तर त्यालाही कुठेतरी स्पर्धेमध्ये टिकाव करण्यासाठी संधी असेल. चांगला चेंडू सेफ. खऱ्या अर्थाने खूप चांगले कान आहे तुझे, आवाज इथपर्यंत आला तुला, धन्यवाद. इथे पाहतो वाईट चेंडू स्क्वेअर मारा. अफलातून अपील केली जाते, प्रत्येक गोष्टीची अपील आपण पाहतो या ठिकाणी करणं गरजेचं. अपील शिवाय राजकारण नाही ना, अपील शिवाय आपण पाहतो कोर्ट कचेरी नाही, अपील करणंच गरजेचं आहे. जोपर्यंत अपील करत नाही तोपर्यंत काहीच भेटणार नाही. अपील म्हणजे काहीतरी मागणं, मागण्याची गरज असते आणि मागण्यानंतरच तुम्हाला सर्व काही भेटते. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडू या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहे शोएब सर. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची गरज. इथे उपरी चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने झेल घेतली गेली या ठिकाणी. नवीन फलंदाज सालीम. इथे सलीमच्या बॅट पत्र आपण पाहतोय सुरेख फटका. नूर दादा त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेत नाहीये. षटकाची समाप्ती झाली. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. 40 धावांची गरज होती, 25 झाल्यात. 15 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. अकरम भाई प्लीज प्लीज ये टाइम पास मत करो, आप थोड़ा गेम को फास्ट करो.
थोड़ा फास्ट घ्या रेहमान प्लीज, थोडस फास्ट घ्या. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथे पाहतो स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली मुजाकीर मौलाना या ठिकाणी सांगत असताना पहिल्या चेंडू होती षटकार. 15 धावांची गरज होती. इथे षटकाराला रेहमानला सध्या तरी मात्रांचा पायथा दाखवलाय फलंदाज मुजाकीरने. अक्रम भाई 500 रुपये आलेले आहेत गोट्या अंपायर सारखा डान्स केल्यानंतर. तर प्लीज आपण जरूर गाणं आपण जरूर लावू तुमच्यासाठी. एक गाणं ऍडजस्ट करून ठेवा. अक्रम भाई 250 ओके. पहिला चिन्होती षटकार या ठिकाणी आलाय. तर मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असेल त्या ठिकाणी यायचे. इथे आपण पाहतोय कमबॅक. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार आहेत मुजाकीर. जर या स्पर्धेमध्ये पहिल्या 4 मध्ये प्रवेश करायचे तर इथे 4 चेंडू 9 धावा कराव्यात लागतील. आणि जर षटकार आला तर आमचे अक्रम भाई टीवाले यांचा डान्स मिळेल आपल्याला पाहायला. इथे एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. पब्लिक पाहिला गेला. इथे चुकी खऱ्या अर्थाने पाहतोय कुठेतरी आसिफ चुकी करताना दिसलेला. आसिफने स्ट्राईक सोडली होती आणि जर हा चेंडू थेट एसटी रक्षकाकडे गेला असता तर खऱ्या अर्थाने जे मुजाकीर मौलाने जो प्लॅन राखलाय तो प्लॅन वरती पाणी 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 झालं असतं. आमचे बघा काही सर मॅचचा आनंद घेतात आपले कंस्ट्रक्शन. हा बघा ही माझ्या क्रिकेट आहे अंगाबद्दल सांगतो ना. क्रिकेट वेडे हा क्रिकेट आहे ना. क्रिकेट कुठेही असू दे जो क्रिकेट वेडा असतो तो थांबतो. हा आवड आहे. शर्त प्रेमी शर्तीला थांबतो आणि क्रिकेट वेडा क्रिकेटसाठी कुठेही थांबतो. इथे चांगला फटका. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. इथे आपण पाहतो फलंदाज धावबाद होतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती आहे. एक मिनिट 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज डॉक्टर शाहिद चड्डा. जरूर गंमत सांगेल दादा. मी जिथे समालोचकाला असतो ना आणि मैदानात मेडिकल किट पाहिजे असेल ना कोण जायचंच नाही घेऊन. त्यांना माहितीये गायकवाडांनी पाहिलं गेलं तर डॉक्टर नाव पडतो. आणि इथे आपण पाहतो पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू पडलाय. नूर त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण होते. बघा या स्पर्धेमध्ये सेफ पूर्णपणे व्हायचंय. टॉप 4 मध्ये प्रवेश करायचंय. चिठ्ठीचा खेळ या पुढच्या लक्की गेमचा खेळ खेळायचा नसेल तर इथे ही मॅच जिंकायची आहे ते 1 चेंडू 4 धावा कराव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग दादा जसं आमचं आहे. पूर्ण दिवस बोललो ना तर पैसे कोण देत नाही.
इथं धावांचा पाठलाग पूर्ण झालाच नाही तर तुम्हाला विजय निश्चित केला जाणार नाहीये. एक चेंडू 4 धावेची गरज आहे. मॅच ऑन होते इथे फुल ऑन दोन्ही साईडची मॅच आहे. जर चौकार आला ना अक्रमबाईने डोका खाली वरती पाय केलं तर आपण पाहतोय अब्दुल्लाबाई यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे. 500 पोहोचले टेन्शन नको ते डबरामधून कट नाही होणार. एक चेंडू आणि 4 धावा आणि इथे पाहतोय रेहमान काय चीज आहे काय कामगिरी आहे. अफलातून काम आपण पाहतोय रेहमानचा आणि इथे पाहतोय दुसरा संघ आपल्याला या ठिकाणी भेटलाय. साऊथ 11 आपण क्षेत्ररक्षण सजून गेला गे. साऊथ 11 the man of the match this match hero रेमन तू नाहीये दादा तू चांगली कामगिरी केली फक्त मॅन ऑफ द मॅच